आपले स्वामी बोलतात, "अगं सखूबाई, आलीस तू. चरणदासाच्या सांगण्याने माझ्याकडे आलीस. पर्वता एवढे दुःख नको भोगूस. मी आहे ना. हा पांढरा दगड घेऊन जा. रोज न चुकता अंगाला उगाळून लाव. तुझे दुःख दूर होईल." पुण्याजवळच्या जुन्नर गावात सखूबाई नावाची गरीब स्त्री राहत होती. ती अचानक कुष्ठरोगाने ग्रस्त झाली. अनेक उपाय केले, पण फायदा झाला नाही. एके दिवशी चरणदास नावाचे साधू तिच्या घरी आले. ते म्हणाले, "माये, अक्कलकोटला जा. तिथे चालते बोलते परब्रह्म आहेत. त्यांच्या दर्शनाने नक्की बरी होशील." सखूबाई आपल्या मुलीसोबत अक्कलकोटला पोहोचली. खंडोबाच्या मंदिरात स्वामींचे दर्शन होताच स्वामी स्वतः म्हणाले, "सखूबाई, पर्वता एवढे दुःख नको भोगूस. हा पांढरा दगड घेऊन जा. रोज अंगाला उगाळून लाव. तुझे दुःख दूर होईल." तिने आज्ञा पाळली. अवघ्या 1 महिन्यात कुष्ठरोग नाहीसा झाला. आनंदाश्रूंनी तिने स्वामी चरणांचा अभिषेक केला. स्वामीबोध. पांढरा दगड म्हणजे शुद्ध भावना आणि दृढ निश्चयाची भक्ती. स्वामी सांगतात, फक्त प्रार्थना नको, तर कृतिशील भक्ती हवी. जशी सखूबाईने कोणतीही शंका न ठेवता आज्ञा पाळली, तशीच आपणही श्रद्धा व विश्वासाने कृती केली तर सर्व संकटे स्वामींच्या कृपेने नाहीशी होतात. जिथे स्वामींचा चरण, तिथे न्यून काय.